आणि इकडच्या बेसिक जी प्राण्याची बेसिक समस्या वसईमध्ये जी आज तागात सोडवली गेली नाही. म्हणजे काही ठिकाणी पाईपलाईन आहे, म्हणजे ज्या आम्ही एवढ्या 15-20 दिवस झाले जो कॅम्पेनिंग करतो त्याच्यामध्ये फिरतो आहेत, त्यामध्ये पाहिलं की पाईपलाईन पडलेले आहेत पण तिकडे पाणी नाही आहे. रस्त्यासाठी लोक अक्षरशः हैराण आहेत रस्त्यामध्ये, की फक्त एवढ्या वर्षात पॅचवर्क आणि पॅचवर्कचंच काम झालेलं आहे. नवे रस्ते नाही, मधल्या गल्ल्या बनवल्या गेल्या की नाही, चांगले मेन रोड बनवले गेले. इकडे गटारे ड्रेनेज सिस्टम नाही, म्हणजे गटारं दिसत आहेत पण त्याला एक्झिस्टच दिसत नाही. एक्झिट नसल्यामुळे ती गटारं तशीची बाहेर तुंबलेल्या परिस्थितीत आहेत. म्हणजे ती पावसाळ्यात पण तुंबलेली आणि वर्षभरसुद्धा तुंबलेल्या आहेत परिस्थिती. ही तर बेसिक गोष्टी झाल्या. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. नव्या गतीने नवी वसई हा नारा देत भाजपने आणि शिवसेनेने, म्हणजे अर्थातच शिंदेंचा जो शिवसेनेचा पक्ष आहे, त्यांनी वसई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25मधून 4 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यापैकी एक उमेदवार प्रीतम पाटील हे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या प्रभागाच्या आणि ज्या प्रभागामधून ते उभे आहेत त्या प्रभागातल्या काय समस्या आहेत, काय मुद्दे आहेत, कशा पद्धतीने त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे, या सगळ्याच गोष्टींवर चर्चा करूयात. मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मला असं वाटतं की तुमची पहिली निवडणूक असावी आणि पहिल्या निवडणुकीचा म्हणजे अद्यापपर्यंत कसा अनुभव आलेला आहे प्रचाराचा, कसा रिस्पॉन्स मिळतो लोकांचा? माझी पहिलीच निवडणूक आहे ही, आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सारख्या मोठ्या पक्षातनं ही निवडणूक लढवत असल्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाचा भरपूर पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री, आणि त्यानंतर आमच्याकडचे 3 आमदार, त्यातले महत्त्वाचे आमचे स्नेहाताई दुबे पंडित आणि आमचे राजन आप्पा, सर्वांचेच लाडके, यांचा खूप भरपूर सपोर्ट आहे आम्हाला. आणि त्या सपोर्टच्या जीवावरच आम्ही ज्या दिवसापासून मला फॉर्म मिळाला आणि त्यानंतर तिकीट कन्फर्म झाल्यानंतर उमेदवारी जी काय जाहीर झाली त्या दिवसापासून ते आज ताग आहेत. त्यांचा भरपूर सपोर्ट आहे, पक्षाचा भरपूर सपोर्ट आहे. आणि मी 25D उभा आहे, याच्यातून. तर याच्यातून जेव्हा मी फिरतो आहे तर बऱ्याचशा समस्या बरीच वर्ष इकडे पेंडिंगच आहेत. तर त्या अशा वेगवेगळ्या समस्या आहेत ज्यांचं आम्ही त्या पूर्ण कशा करायच्या, ज्या बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहेत, याच्यासाठी जरूर प्रयत्न करणार आहोत. काय मुद्दे आहेत, काय समस्या आहेत? प्रथम तर हा 25D हा वसईतला थोडासा इंटरनल भाग आहे. थोडंसं बिल्डिंग कमी आणि म्हणजे मिक्स भाग आहे, की बिल्डिंग्स आणि थोडीशी लोकांची स्वतःची घरं, आदिवासी पाडे भरपूर आहेत. आणि इकडच्या जी प्राण्याची बेसिक समस्या वसईमध्ये जी आज तागात सोडवली गेली नाही. म्हणजे काही ठिकाणी पाईपलाईन आहे, म्हणजे ज्या आम्ही एवढ्या 15-20 दिवस झाले जो कॅम्पेनिंग करतो त्याच्यामध्ये फिरतो आहेत, त्यामध्ये पाहिलं की पाईपलाईन पडलेले आहेत पण तिकडे पाणी नाही आहे. रस्त्यासाठी लोक अक्षरशः हैराण आहेत रस्त्यामध्ये, की फक्त एवढ्या वर्षात पॅचवर्क आणि पॅचवर्कचंच काम झालेलं आहे. नवे रस्ते नाही, मधल्या गल्ल्या बनवल्या गेल्या की नाही, चांगले मेन रोड बनवले गेले. इकडे गटारे ड्रेनेज सिस्टम नाही, म्हणजे गटारं दिसत आहेत पण त्याला एक्झिस्टच दिसत नाही. एक्झिट नसल्यामुळे ती गटारं तशीची बाहेर तुंबलेल्या परिस्थितीत आहेत. म्हणजे ती पावसाळ्यात पण तुंबलेली आणि वर्षभरसुद्धा तुंबलेल्याच परिस्थिती. ही तर बेसिक गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर आमची वसई एवढी सुजलाम सुफलाम हरित वसई आहे, एवढी छान. मुंबईची चांगली कनेक्टिव्हिटी असूनसुद्धा इकडे जी काय मुंबईमध्ये जी काय डेव्हलपमेंट झाली त्या पद्धतीची कोणतीच डेव्हलपमेंट वसईमध्ये झाली नाही आमची आज तागायत. अजूनही वसई आमची मुंबईपासून एक 5-10 वर्ष मागे आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत, असंच बोललं तरी चालेल. नाही, पण कारणं काय आहेत? म्हणजे 5 वर्ष झाले प्रशासक आहेत. 2015ला निवडणूक झाली होती, 20ला त्याची टर्म संपलेली आहे. अगोदरचे ज्यांची सत्ता होती त्यांनी ही कामं केली नाहीत, मधल्या काळामध्ये प्रशासक होते त्यांच्या माध्यमातून हे कामं झालं नाहीत, की मुळातच 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ही कामं झालेली नाहीत किंवा या समस्या निर्माण झाल्या? मे बी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे समस्या, याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा मला व्यक्तिगत टिप्पणी कोणाची करायची नाही आहे. पण जो काही एवढ्या या 4-5 वर्षात मागच्या स्नेहाताई, म्हणजे आमचं जे काही BJP गव्हर्नमेंट आलं ते साधारण आता 1 वर्षच आत्ता कंप्लीट झालं. 1 वर्षामध्ये जवळजवळ 6 महिने तर पावसाचेच गेले. आणि वसईला तुम्ही माहितीच असेल की तुम्हाला वसईमध्ये प्रचंड पाऊस पडतो. यावेळेला जवळजवळ 6 महिने पाऊस पडला. म्हणजे काही प्रोजेक्ट सँक्शन होऊनसुद्धा करू शकले नाही बिकॉज ऑफ खूपच पाऊस इकडे होता. आणि त्यामुळे रस्त्याची झाली दुर्दशा, त्यामुळे झालेली गटारांची हालत. पण आता लवकरच बरेचसे रस्ते ताईंनी सँक्शन करून घेतले, राजनाप्पांनी सँक्शन करून घेतलेत. मला वाटते इलेक्शननंतर ही सर्व कामं चालू होतील आणि वसईकरांसाठी एक खूप चांगलं रस्ते, गटारं, याचं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल याची आम्हाला आशा आहे. पहिलीच निवडणूक आहे, काय चॅलेंजेस, काय आव्हानं तुम्हाला फेस करावे लागत आहेत?
साहजिकाचं पहिलीच निवडणूक आहे. भरपूर आव्हानं आहेत समोर. आमचा BJP पक्ष असल्यामुळे आणि मी सुद्धा माझ्यासाठी सुद्धा पहिलीच निवडणुकी असल्यामुळे निवडणुकीचा प्रचार करणं म्हणजे सर्वच गोष्टी निवडणुकी रिलेटेड सर्व गोष्टी या माझ्यासाठी नवीन आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पण हा पसरलेला प्रभाग आहे. भरपूर मोठा परिसर आहे. म्हणजे हा परिसर चालू होतो वसई पारनाका येथील पोलीस चौकीपासून ते निर्मळ इथपर्यंत साधारण माझ्या प्रभागामध्ये 29,500च्या आसपास लोक येतात. पण 29,500 लोक असतात, त्याच्यात बिल्डिंग कमी असल्यामुळे लोकांची घरं आहेत. त्यामुळे भरपूर मोठा परिसर आहे हा. भरपूर पाडे आहेत त्याच्यामध्ये, लांब लांब लोकांच्या वाड्या आहेत आणि वाड्यांमध्ये घरं आहेत. आणि त्यामुळे सर्व कव्हर करता करता खरोखर मी आणि माझे इतर 3 सहकारी यांची खरोखर दमछाक होते. कदाचित म्हणजे असं म्हणता येईल का की पहिल्यांदाच तुम्हाला समजलं की हा एवढा मोठा प्रदेश म्हणजे एवढं मोठं क्षेत्रफळ आहे, एवढी घरं आहेत, या ठिकाणी आहेत, कारण त्याच्या अगोदर कधी जाणं झालंच नसेल? नाही, तसं पण नाही. कारण लहानपणापासून या वसईतच वाढला गेल्यामुळे गल्लीबोळाची चांगली जाणीव आहे. लहानपणी सायकल घेऊन भरपूर फिरलेलं आहे सगळ्या गल्लीबोळांमध्ये. तसं पण आत्ता सायकल घेऊन फिरत पायी फिरावं लागतं, हा मोठा प्रश्न आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या मागच्या 10 ते 15 वर्षात वसईची लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढली. इनफॅक्ट म्हणजे आमचे रहिवासी जरी असले तरी पण साहजिकच घरं, एकाचे 2 भाऊ, 2चे 4 भावंडं झाली. त्यामुळे साहजिकच घरं वाढलेली आहेत. त्यामुळे साहजिकच व्याप्ती वाढलेली आहे त्याची. त्यामुळे भरपूर फिरावं लागणार आहे. भरपूर मोठा परिसर आहे. 4ही उमेदवार आहेत, म्हणजे 2 भाजपचे आहेत, 2 शिवसेनेचे आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा किंवा ज्या भागामध्ये ज्या डमधून 25 मधून तुम्ही लढवताय तिथे देखील शिवसेनेचे कार्यकर्ते वगैरे समर्थक असतील, त्यांचा कशा पद्धतीने तुम्हाला समर्थन, कशा पद्धतीचा सपोर्ट मिळतोय? अतिशय चांगलं समर्थन आहे. मुद्दा आमचा परिवर्तन आणि परिवर्तन हा आमचा मूळ अजेंडा आणि मूळ मुद्दा आहे. कारण आजपर्यंत आपण बघितलं की मागच्या 15 वर्षाच्या काळात जी काय महानगरपालिका आपली स्थापन झाली तेव्हापासूनच्या काळात जी काही कामं झाली नाहीत ती कामं आमचा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न राहील याच्या पुढच्या वेळेमध्ये आणि ती जरूर पुरी होतील असं आम्ही जनतेला आशा देतो. तुमच्या या निवडणुकीसाठी पुढील वाटचालीसाठी मुंबई आउटलुककडून शुभेच्छा आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.